जिल्हा परिषदेच्या हक्काच्या निधीवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं। डीपीडीसीच्या निधीतून 40% निधी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींवरून जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्यांनी जोरदार विरोध केला। आमदारांनी स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून काम करावीत, जिल्हा परिषदेच्या निधीवर डोळा ठेवू नये अशी मागणी सदस्यांनी केली। या वादळी चर्चेनंतर अखेर 215 कोटी 83 लाख रुपयाच्या विकास कामाच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा पार पडली। डीपीडीसीकडून मिळणाऱ्या निधीपैकी 40% निधी पालकमंत्री आणि आमदारांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींवरून गेल्या काही दिवसांपासून विकास आराखडा रखडल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला। उद्धव सेनेच्या सदस्या विद्या गायकवाड आणि संजय निकम यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करत जिल्हा परिषदेच्या निधीवर आणि सदस्यांच्या अधिकारावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। आमदार, खासदारांनी ग्रामीण जनतेच्या हक्काच्या निधीतून नव्हे तर स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून काम करावीत अशी मागणीही करण्यात आली। ज्योती शिंदे, पंकज ठोंबरे, कल्याण गायके, निखिल चव्हाण आणि गीतांजली पाथरीकर यांच्यासह अनेक सदस्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली। दरम्यान शिंदे सेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनीही निधीच्या मुद्द्यावर प्रशासनाला सवाल उपस्थित करत आपली भूमिका मांडली। या सर्व चर्चेनंतर प्राप्त निधीतून आधीच्या प्रशासकीय कामाचे दायित्व वगळून उर्वरित निधीच्या 1.5 पट विकास कामाचे नियोजन मंजूर करण्यात आले। 215 कोटी 83 लाख रुपयाचा विकास नियोजनाला अखेर मंजुरी मिळाली। वार्षिक कृती आराखड्याचा अंतिम प्रस्ताव 31 ऑगस्ट पूर्वी डीपीडीसीकडे सादर केला जाणार आहे।